आता राहू दे, आता चेंज नको करू सुवर्णताई. ओके ओके. नमस्कार लेखक मित्र मैत्रिणींनो, मी संगीता देवकर आणि तुमचे या आपल्या लाईव्ह चर्चासत्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. उद्या येऊ असलेल्या 5 जून रोजी 5 जून हा जागतिक पर्यावरण संवर्धन दिवस म्हणून साजरा केला जातो. तर त्याच अनुषंगाने पर्यावरण ही आपली एक जबाबदारी आहे, सर्वांची जबाबदारी आहे. तर पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धन आणि येणाऱ्या पिढीसाठी आपण काय ठेवणार आहोत किंवा पर्यावरण जेणेकरून त्या पर्यावरणाद्वारे ऑक्सिजनचं भरपूर प्रमाणात ऑक्सिजन हा आपण येणाऱ्या पिढीसाठी नक्कीच आपण जतन करून ठेवायचा आहे. तर पर्यावरण दिवस हा जगभरामध्ये साजरा केला जातो 5 जून रोजी. तर याच पर्यावरण संवर्धन या विषयावरती एक छोटीशी चर्चा करण्यासाठी आपल्या माझ्यातली मी ग्रुपतर्फे 2 लेखिका ज्या पर्यावरण प्रेमी आहेत त्या या चर्चासत्रात सहभागी झालेल्या आहेत. तर त्या आहेत लेखिका स्वाती कुंभार आणि लेखिका सुवर्णा गाडे. तर आपण आपल्या या लाईव्ह शोला म्हणजे चर्चासत्राला सुरुवात करतो आहोत. तर सर्वात प्रथम मी गेस्ट आपले आहेत स्वाती कुंभार आणि सुवर्णा. तर यांना मी त्यांची ओळख करून देण्यास सांगते. स्वाती कुंभार, तुमची ओळख सांगा आणि तुम्ही कोणत्या संस्थेशी किंवा उपक्रमाशी जोडले गेले ते पण सांगा. नमस्कार, मी सौ स्वाती सासवडकर कुंभार. मी एक लेखिका कवयित्री आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे. आणि त्याचप्रमाणे एक मी पर्यावरण प्रेमी आहे. जो पर्यावरण संवर्धनाचा वसा मी गेली 4 वर्षे घेतलेला आहे. पिंपळवण निसर्ग संवर्धन ग्रुप विशालनगर इथली मी कमिटी मेंबर आहे त्या संस्थेची, आणि त्या संस्थेचं कार्य आम्ही गेली 4 वर्ष करत आहोत. खूप छान. सुवर्णाताई तुम्ही सांगा. नमस्कार, सुवर्णा गाडे. मी जॉब करत असल्यामुळे मी पूर्ण वेळ नाही देऊ शकत पर्यावरणाला, पण जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही पिंपळवण निसर्ग संवर्धन ग्रुप विशालनगर इथे आम्ही कार्यरत आहोत. आणि फुलाची पाकळी असं थोडस निसर्गाचं देणं आम्ही देत आहोत. नक्कीच. तर स्वाती, मला तुला विचारायला आवडेल की हे पर्यावरण जतन किंवा संवर्धन आहे याची प्रेरणा नेमकी कधी मिळाली, किंवा तुला केव्हा वाटलं की बाबा आपण ह्या उपक्रमामध्ये सामील झालं पाहिजे, किंवा त्या उपक्रमाबद्दल तुला कुठून माहिती मिळाली? खरं तर पर्यावरणाचं वेळ मला अगदी लहानपणापासूनच होतं, कारण माझ्या बाबांचा वगैरे त्यांना फार हे असायचं सगळ्या निसर्गाच्या बाबतीत अट्रॅक्शन म्हणा किंवा त्याचं संवर्धन करावं म्हणून. तर ते बाळकडू लहानपणापासून मिळालं होतं. आणि म्हणजे मी छोट्या छोट्या गोष्टी अगदी खूप वर्षापासून करत होते. पण जेव्हा पिंपळवण निसर्ग संवर्धन संस्था आहे आमच्या बाजूला, तर ती 2017ला त्याची स्थापना झाली आहे. आणि मी 2020ला साधारण जून मध्येच अशी जॉईन झालेली आहे त्या संस्थेला, म्हणजे 5 वर्ष आता होत आहेत. तर आमच्या इथे चंद्रकांत बावले आणि संदीप बोडके हे दोघं मित्रांनी त्याची स्थापना केली आहे पिंपळवणची, की आपल्या निसर्गातली जी आत्ताची हानी होतीये तर त्याला प्रतिबंध कुठंतरी लागावा आणि निसर्गाचं संवर्धन व्हावं हा मेन उद्देश ठेवून त्यांनी ही संस्था स्थापन केली. आणि ते बाजूलाच राहत असल्यामुळं त्यांचं काम मी बघत होते बरेच दिवस झालं, पण आपल्या जबाबदाऱ्या म्हणा तर थोडासा आपल्याला वेळ तेवढा देता येत नव्हता तेव्हा. आता थोडासा वेळ देता येतो, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये सहभागी झाले 2021 पासून. खूप छान. सुवर्णाताई, तुम्ही कधी या उपक्रमात सामील झालात? म्हणजे स्वाती ज्या आहे पिंपळवण या उपक्रमामध्ये? पिंपळवण उपक्रमामध्ये मी सहभागी झाले म्हणजे मैत्रीचं झाड लावायला आम्ही गेलो. की मैत्री दिनाच्या निमित्तानं एक मैत्रीचं झाड लावूयात तिथे, आणि त्याच्या निमित्तानं मैत्रिणींना घेऊन आम्ही तिथे गेलो आणि झाड लावलं, आणि त्या झाडाचा आता मोठा वटवृक्ष झालेला आहे. आणि हे सगळं आमच्या ते पिंपळवण निसर्ग संवर्धन ग्रुपच्या सगळे सदस्य जे खूप काम करतात यासाठी, त्या सर्वांना त्याचं श्रेय आहे की आमचा तो भाग, आणि आम्हाला ते मिळालंय की तिथे आम्ही झाडं लावू शकतो, निसर्ग संवर्धन करू शकतो मिलिटरी एरिया असल्यामुळं. नाहीतर आपल्याला अशी जागाही मिळत नाही की आपण जागा कुठे झाड लावू शकतो.
बरोबर. तर त्याबद्दल आम्ही निसर्ग संवर्धन ग्रुपचे खूप खूप ऋणी आहोत. खूप छान उपक्रम आहे हा. स्वाती, मला सांग की नेमकं तुमच्या कामाचं स्वरूप काय असतं? कामाचं मेन स्वरूप म्हणजे आमचं वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन हे मेन हे आहे मोटिव्ह, की आपलं शहरीकरण जे झालंय तर त्याला कुठेतरी प्रतिबंध किंवा त्याला एक सप्लिमेंटरी म्हणून आता आम्ही जवळपास 6,000पेक्षा जास्त झाडं लावली आहेत आणि त्या झाडांचं संवर्धन संगोपन करत असतो. हे मेन आमचा उद्देश आहे, की निसर्गाचं सानिध्य. आणि दुसरं म्हणजे छोटे छोटे उपक्रम त्याच्याबरोबर आम्ही अनेक घेत असतो, जसं प्लास्टिक निर्मूलन, जनजागृती, किंवा बाकीच्या म्हणजे कापडी पिशव्यांचं वाटप किंवा आणखीन बरेचसे असे छोटे छोटे उपक्रम आपल्या ह्याच्यामध्ये आता मला एक एक आपण जसं जसं बोलताना आपल्याला उलगडत जातीलच. तर मेन हा उद्देश आहे, की आपण निसर्ग संवर्धन जी आता काळाची गरज आहे, तर त्या दृष्टीनं हे पहिलं पाऊल आहे. बरोबर, खूप छान. सुवर्णाताई, तुम्ही पहिल्यांदा कुठला असा उपक्रम त्याच्यामध्ये भाग घेतला की जो तुमच्या ग्रुप तर्फे करण्यात आला? तसा बरेच छोटे छोटे उपक्रम चालूच असतात, पण मोठा झाला तो आमचा चौराई डोंगर. तिथे आम्ही जे वृक्षारोपण केलं, तिथले कॉलेज आहे, त्या कॉलेजचे विद्यार्थी आणि आम्ही मिळून ते केलं चौराई देवीच्या पायथ्याशी. आणि खूप छान उपक्रम झाला तो. आणि म्हणजे एक समाधान की आपण नवीन पिढीलाही त्याच्यामध्ये इन्क्लूड करून घेतलं आणि त्यांनाही त्याचं महत्व कळायला लागलंय. आणि हे फार चांगल्या पद्धतीने आहे की आमच्याकडे अनेक कंपन्या येतात, त्याही त्यांचे ग्रुप घेऊन येतात. वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन प्रत्येक कार्यामध्ये आमच्या बरोबरीने सहभाग देतात. आणि त्यामुळे एक जागरूकता आता निर्माण होत चालली आहे कुठेतरी, की नाही आपल्याला हे सांभाळलंच पाहिजे. छोटी छोटी मुलंही खूप येतात आमच्याकडे. म्हणजे तुमचं बघून लहान मुलांना पण तेवढी प्रेरणा मिळते तिथे येण्याची आणि पर्यावरणाची त्यांना पण जबाबदारी आहे आपली, याचं महत्व त्यांनाही पटतं आहे. तर स्वाती, मला तुला विचारायला आवडेल की आता हे तुमची जी संकल्पना आहे पिंपळवाणाची, तर त्याला सुरुवातीला तर तिथे खूप तुम्हाला अडचणी आल्या असतील, तर त्या कशा तुम्ही फेस केल्या? कारण कुठलाही समाजात बदल करायचा म्हणलं की तो अचानक होत नाहीये, तर त्या बदलाला विरोध करणारे पण खूप असतात. बदल असा सहजासहजी होत नाही. खूप असतात हे. सगळ्यात म्हणजे जेव्हा आपल्याला कुठलंही काम आपण करायचं ठरवतो, तेव्हा एक तर पहिल्यांदा तो मोटिव्ह पाहिजे असतो. दुसरी गोष्ट म्हणजे आता हे वृक्ष संवर्धन आम्ही करायचं, तर पहिला सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो जागेचा. कारण एखादं झाड लावून रस्त्याच्या कडेनं त्याच्यानी होत नाही. तर हे विपुल प्रमाणामध्ये जेव्हा आपण करू, तेव्हा तो त्याचा इफेक्ट हा जाणवणार असतो. तर ही आम्ही आता जे वृक्षारोपण करत असतो, तर ती मिलिटरीची जागा आहे रिझर्व्ह. तर ते आम्हाला त्यांच्यासाठी आमच्यासाठी म्हणून 2 तास वेळ देतात. रोज आमची सेवा असते सकाळी 6 ते 8 या वेळामध्ये. आणि त्या वेळामध्येच आम्हाला कारण ते पूर्ण त्याला कंपाऊंड आहे, गेट आहे, मिलिटरीचे सोल्जर्स असतात तिथे सगळं. तर त्याच्यामुळे तेवढ्या 2 तासामध्येच आम्हाला ती सेवा करावी लागते. हा सगळ्यात मोठा जागेचा प्रश्न तो त्यांनी सॉल्व्ह केला. दुसरा प्रश्न होता, की ही जागा ही एवढी मोठी म्हणजे 400-450 एकर काय जागा असेल ती. पण त्याच्यामध्ये झाड लावणं म्हणजे एक झाड लावायचं. बरं तिथं कुठली सोय नव्हती म्हणजे पाणी हे ते कसलीच सोय नाही. झाड विकत आणण्यापासून हे सगळ्या गोष्टी. हे एक झाड जेव्हा लावलं ह्यांनी, बाकीचे आता जे सांगतात, की बाबा एक जेव्हा झाड लावलं, तेव्हा काय केलं तर अगदी सायकलवरून घरातून पाणी घेऊन जायचं, सायकलवर कॅन घेऊन जायचे, बाटल्या भरून घेऊन जायच्या. हे असं करून त्यांनी एक झाड जगवलंय. आता बऱ्याच प्रमाणात आता बोरिंग काढल्या, शेततळं, काही सोसायट्यांचं एसटीपी वॉटर आम्हाला मिळालंय. त्याच्यामुळे आता खूप सारं ते सुकर होत चाललंय, कारण दिवसेंदिवस हे लोकांना आता त्याचा अवेअरनेस यायला लागला. आणि एक म्हणजे हे करत असताना आता हे सगळे लोक करत होते, पण एक महिला म्हणून जेव्हा त्याच्यात हे होतो, तेव्हा त्या गोष्टींना जास्ती होतं. कारण आपण आतापर्यंत बघा जशी बाहेरची कामं असतात ते पुरुषांच्यावरती सोपवून आपण थोडंसं बिनधास्त असतो किंवा हे काम आपलं नाही असं म्हणून आपण बायका थांबत असतो कुठेतरी. पण आता जेव्हा आम्ही हे काम करतो, तेव्हा सुरुवातीला म्हणजे जेव्हा
अगदी स्टार्टिंग झालं तेव्हा हम्म. नावं ठेवणारे पण खूप होते. काय ते सगळे लोक असतात, मग तुम्ही काय जाऊन करणार आहे हा तिथे? असं म्हणजे तुम्हाला कोणी म्हणजे घरचं सोडून लष्कराच्या भाकरी भाजायला कोणी आता कोणी सांगितलं? वाजायला सांगितलं, बरोबर. इथपर्यंत त्या आम्ही टीका ऐकलेल्या आहेत. ऐकलंय. हा पण एखादी चांगली गोष्ट आपल्याला करायची असते, आपल्याला ठरवलेली असते, त्यामुळं हे आपल्याला एक्सपेक्टेड असतं. कारण आपण बघितलंय, आपण सावित्रीबाईंच्या आपण वंशज आहोत असं म्हणा. तर बरोबर. त्यांनी आपल्यासाठी जेवढं केलं त्याच्यातलं हे काहीच नाही असं म्हणायचं आणि आपलं आपलं काम आपलं करत राहायचं. पण आता जेव्हा हे बहरतंय सगळं किंवा ह्याचं आता आउटपुट हा लोकांना दिसायला लागलंय, तेव्हा ते आता ते कौतुका म्हणजे टीकेचं रूपांतर आता कौतुकात झालंय. कौतुकात झालेलं आहे. सुवर्णाताई, तुम्हाला एक महिला म्हणून तिथे जाणं आणि जे काही पुरुष सहकारी असतील त्याच्यासोबत काम करणं तुम्हाला ते अडचणीचं वाटलं का? किंवा लोक काय म्हणतील हा विचार मनात आला का? ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर आमचा जो ग्रुप आहे ना तो इतका म्हणजे सगळे दादा लोक आहेत आमचे, इतके छान सांभाळून घेतात आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये. त्यामुळे असं कधीच वाटलं नाही की अरे आपण पुरुषांबरोबर काम करतोय, किंवा आमच्या घरच्यांनाही कधी वाटलं नाही की अरे तुम्ही तिथे जाऊन काम करताय. आणि श्रमपरिहार असतो आम्हाला नंतर. म्हणजे दादा हा आमच्यासाठी एवढी काळजी घेतात सगळे की आज ज्या महिला आहेत बाहेर पडल्यानंतर आता इथे 2 तास काम केल्यानंतर त्यांना घरी जाऊन करायचंय, तर ते करायचंय म्हटल्यावर ह्यांना थोडीशी एनर्जी पाहिजे, म्हणून आम्हाला ते श्रमपरिहारही करून देतात. हे सगळ्याच बरोबर. गोष्टींनी आम्हाला सहकार्य करतात. त्यामुळे कधीच असं वाटत नाही की अरे आपण उगीच जॉईन झालं. उलट मी खूप उशिरा जॉईन झाले. आज मी 61व्या वर्षात आहे, पण उशिरा का होईना मला हा लाभ मिळाला याबद्दल खरंच मी स्वतःलाच भाग्यवान समजते. हा, कारण कसं आहे, एखादी महिला एखाद्या उपक्रमात जाते, तिथे काम करते, हे समाजाला हो थोडंसं लगेच रुतत नाहीये. ही काय रुचत करणार हो इथे होतं येऊन? ना. असे बोलणारे लोक पण पण असतात. आमच्यामुळे हा आणखीन महिला यायला लागल्यात आता, हा की आम्ही आणि जातोय याच्यात म्हटल्यानंतर आम्हाला विचारतात तुम्ही कधी जाता, आणि येतात हम्म, आमच्या बरोबर. बरोबर आणि त्यांनाही आवडतं की नाही याच्यात आपण मुलांना घेऊन हे केलं पाहिजे. येस. बरोबर. आपला तुमच्यामुळे पाठिंबा तुम्ही म्हणजे आपल्या घरातला पाठिंबा असतो या गोष्टीला, घरातल्यांचा हा पाठिंबा असतो म्हणूनच आपण पुढे जात असतो. पण समाजातली इतर लोक असतात ते फक्त नावं ठेवण्यासाठी असतात, ते आपण म्हणायचं आणि आपलं हो, सुरू आणि पुढे ठेवायचं. चालायचं, पुढे आपलं जायचं, काम पुढे करायचं. पण हा जायचं किती नक्की. महत्वाचा विषय आहे हे लोकांना अजूनही समजत नाहीये. हे तर खरं खेदाची बाब आहे. तुम्ही हो. तुमच्या कामातून दाखवून देता, एक आदर्श ठेवताय त्यांच्या समोर, पण तरी सुद्धा अजून म्हणायला तेवढे लोक जागरूक झालेले नाहीयेत. तर या कामामध्ये तुम्हाला इतरांचं सहकार्य मिळतं का लोकांचं? म्हणजे आता तुमच्या सोसायटीतले लोक असतील, तुमचे अजून मित्रमंडळी असतील, त्यांना तुमच्या कामाबद्दल माहिती आहे, किंवा इतर कोणी जे अनोळखी लोक पण आहेत, काही ग्रुप कंपन्या आहेत, काही ग्रुप्स आहेत, त्यांचं तुम्हाला सहकार्य कसं मिळतं? स्वाती? हा, नाही आता म्हणजे बऱ्यापैकी लोकांना, आता जी तरुण पिढी आहे तर त्या लोकांमध्ये आता अवेअरनेस आहे, तर ते लोक आम्हाला बऱ्यापैकी सहकार्य करत असतात. बऱ्याचशा कंपन्या आहेत आता की आमच्याशी त्यांनी टायअप केलंय आणि ते आम्हाला बऱ्याच हा गोष्टी म्हणजे वृक्ष पुरवतात किंवा पाणी पाईपलाईनचं काय असेल ते, तर हा ते स्वतः विचारतात आम्हाला, खर्च करायला तयार होतात. आणि सॅटर्डे संडे सुद्धा त्यांचे गर्दी असेल तर ते त्यांच्या स्टाफला घेऊन येतात. हा एका दिवसा 2 दिवसाचा पूर्ण सेवा देतात, वृक्ष सेवा करून देतात. तर त्याच्यामुळे आता फरक पडतोय असं वाटायला लागलं. बरोबर. आणि बऱ्याचशा म्हणजे इथल्या संस्था आहेत बऱ्याचशा किंवा राजकीय मंडळी पण आहेत की हम्म. आम्हाला असं कोणी म्हटलं नाही की आम्ही आता एखादी गोष्ट मागायला गेलो, आता उन्हाळ्यामध्ये खूपच पाण्याची टंचाई होती, मग तुम्ही टँकर द्याल का वगैरे, तर आम्हाला हम्म. नाही कोणी आतापर्यंत नाही म्हटलं कोणी नाहीये, ते नाही. पडलेलं सहकार्य नाही. करायला तयार होतात. तर तुमचं काम खरोखरच त्या लेवलचं आहे, चांगल्या प्रतीचं आहे, दर्जाचं आहे, म्हणूनच लोकांचं तुम्हाला सहकार्य सुद्धा मिळतं आहे. हो, त्याच्यामध्ये बरेचसे लोक आहेत, हा. काही कंपन्या सुद्धा आहे बरीच की म्हणजे तुम्हाला वैयक्तिकही मदत करतात लोक की नाही बाबा हे काम चांगलं आहे तर टँकरसाठी आमच्या वाढदिवसानिमित्त हे पैसे घ्या, किंवा हम्म. वाढदिवस असेल कोणाचा किंवा लग्नाचा वाढदिवस असेल, येतात एक झाड लावतात, त्या झाडाच्या संगोपनासाठी पण देणगी देतात आणि टँकरसाठी देणगी देतात. तसेच स्थानिक नेतृत्व पण आहेत आमच्या इथे, तेही आम्हाला सहकार्य करतात. आणि आमची एक सहकारी आहे आज नाहीये बरोबर आमच्या,
तिचंही हा, खूप सहकार्य असतं. सोनल सोनल पासलकर. सोनल पासलकर. हा, मी खरं ऍक्च्युली सोनलला विचारलंच नाही या कार्यासाठी, कारण ती आता बिझी झाली ना, आउट ऑफ काहीतरी पक्षामध्ये गेली ती, हो त्यामुळे म्हटलं बरोबर. तिला वेळ नसेल, हा म्हणून मी सोनलला विचारलं नाही, त्याऐवजी तुमचं नाव मला स्वातीने सांगितलं. हो हो. तर स्वाती, या तुमच्या उपक्रमातून काही सकारात्मक बदल झालेत का, पॉझिटिव्ह? की म्हणजे सुरुवातीला ह्या गोष्टी होत्या की त्या नकारात्मक होत्या आणि त्या बदलत कशा गेल्या, त्याचा पॉझिटिव्ह परिणाम काय तुम्हाला दिसला या तुमच्या उपक्रमातून? असं की विविध प्रकारचे जेव्हा आता उपक्रम आम्ही राबवतो, म्हणजे सुरुवातीला काय व्हायचं की 4-2 लोक, म्हणजे आम्ही कमिटी मेंबर म्हणा किंवा ग्रुपमधले 4-2 लोक, एवढेच लोक मिळून हे सगळं करत असत. म्हणजे स्वच्छता अभियान जरी करायचं असलं तरी मग हे आम्हीच करत असायचो तेव्हा. म्हणजे जेव्हा सुरुवात झाली तेव्हा की कोणी म्हणजे लोक लक्ष देतात, म्हणजे नुसतं बघणार येत जाणे काहीतरी चाललंय बाबा आपण ह्याच्यात. हा, पण आता जेव्हा करतो, आता ठीक आहे, सोशल मीडियावर थोडंसं ऍडव्हर्टाईज पण होतीये, त्याच्यामुळं लोकांना माहित होतं की बाबा उद्या काय असणार आहे. तर त्याच्यामुळं लोक आवर्जून आता स्वतःहून पार्टिसिपेट होतात त्या गोष्टीसाठी. तर हा आपण त्या दृष्टीने म्हणजे थोडा सकारात्मक बदल लोकांच्या मध्ये होतोय. आणि पूर्वी लोक म्हणजे एकदम असं की हा हे काय चाललंय असं दुर्लक्ष करूनच जायचे लोक. म्हणजे आता हा, आपण एखाद्या सोर्स किंवा आम्ही आता जेव्हा पाणी नव्हतं, रस्त्याच्या कडेची जी झाडं लावली तेव्हा पाणी नव्हतं, मग आम्ही सोसायटी मधून त्यांना रिक्वेस्ट करायला मागायचं पाणी. जायचो. मग सोसायटी आम्हालाच नाही पुरत तर तुम्हाला कुठून हा, देणार, हा, असं ते असायचं हो त्यांचं ऍटिट्यूड. पण आता जेव्हा हे होतं तेव्हा ते दिसतं, मग ते त्यांच्याकडचं राहिलेलं पाणी सुद्धा ते आता द्यायला तयार होतात की बाबा हा घेऊन जा आमच्याकडे. मग ठीक आहे, आमच्याकडे 2 तास मोटर चालते ना, तर मग अर्ध्या तासात तुमचं पाणी आमचं झाल्यानंतर तुम्ही ते वापरू शकता. असं तो त्याच्यामध्ये होतंय. आणि विचारतात की बाबा म्हणजे आता बोर्ड वगैरे दिसतात, मग तुम्ही कधी सेवा करता, आम्हाला जमेल हा, का यायला, तुमचं काही कॉन्ट्रीब्युशन असतं का वगैरे. तर कॉन्ट्रीब्युशन आमचं फक्त सेवा आहे, बाकीचं सगळं बरोबर. हिच्छूक आहे. म्हणजे आम्हाला इच्छुक मेन आहे. आहे की कारण हे इथे कमी पडतं ते मनुष्यबळ कमी पडत असतं. कारण आता 6,500-6,000 झाडांचं संगोपन करायचं हे काही असं 10-20 लोकांचं काम नसतं. काम नाहीये, त्याच्यासाठी बरोबर. मनुष्यबळ हे आवश्यक असतं. आणि या आता याच माध्यमातून सुद्धा मी विनंती करेल की ज्यांना शक्य होईल, ठीक आहे, आम्हाला सुद्धा रोज जाणं शक्य होत नाही, कारण आपल्याला आपली कामं असतात, म्हणजे कामाचं. मुलाचे डबे, मिस्टरांचे डबे असतात, घरातली कामं, टाइम ऍडजस्ट होत नाही. मेन हे हं. असतं की टाइम होत नाही ऍडजस्ट, कारण 6 ते 8च आपल्याला सेवा द्यायची असते. बाकीचे सगळे वर्किंग पण असतात नंतर. पण जेव्हा सॅटर्डे संडे तुम्हाला वेळ असतो, तुमच्या मुलांना सुट्टी असते, तेव्हा आवर्जून तुम्ही या आणि काम बघा, असं मी म्हणेन. तर स्वाती, असा एखादा मोठा उपक्रम तुमच्या प्रकल्पातर्फे राबवला आहे का की त्याचा प्रभाव मोठा, म्हणजे समाजानं इतर लोकांना त्याचं चांगलं उदाहरण म्हणून झालेलं आहे, चांगला प्रभाव पडलाय, असा कोणता उपक्रम तुम्ही घेतला का एवढ्या वर्षामध्ये? आता तू तिथे मे बी 3-4 वर्ष झालं जॉईन आहेत, सुवर्णताई आता आलेल्या आहेत, तर असा कोणता मोठा उपक्रम झाला का की त्याच्यामुळे खूप चांगला इम्पॅक्ट पडला लोकांवर? मागच्या वर्षी असंच मातृदिनाच्या निमित्तानं हम्म, आम्ही एक पेड माके नाम असा एक उपक्रम हम्म, केला होता. हा, तर त्याच्यामध्ये खूप सारे लोक सहभागी झाले आणि 1,000च्या वरती प्लांटेशन त्या दिवशी झालं आमचं. तर तो सगळ्यात मी म्हणेल की तो छान उपक्रम होता. आणि सगळ्या सगळ्या स्त्री शक्तीला, मातृशक्तीला ते एक अभिवादन होतं. तर अभिवादन त्याचा होतं, खूप बरोबर. छान इम्पॅक्ट पडला. हा, म्हणजे हा तुमचा उपक्रम समाज बदलण्यासाठी किंवा लोकांना त्याचा नक्कीच प्रेरणा. प्रभाव पडतो आहे तुमच्या कामाचा. होय. तुमचं कामाचं महत्व त्यांना समजतं आहे. सुवर्ण, ते तुम्हाला असं काही आहे का अनुभव की बाबा तुमच्या कामाबद्दल कोणी असं बोललंय किंवा काही निगेटिव्ह कमेंट केले किंवा कोणी काही पॉझिटिव्हली उत्तर नाही, पॉझिटिव्ह दिलेलं आहे? म्हणेन मी. माझ्या कंपनीतला ग्रुप, मी पदमजी पेपर मिल मध्ये आहे, तर तिथला ग्रुप एका रविवारी तिथे आलेला. मग त्यांनी आमच्या कंपनीमध्ये सांगितलं, तर आमच्या कंपनीच्या डायरेक्टरने अक्षरशः म्हणजे पूर्ण सभेमध्ये सांगितलं की इतकं छान काम करतात मॅडम, आणि पर्यावरणाच्या दृष्टीने तर आम्ही सुद्धा एक दिवस भेट देऊ. आणि तो इतका छान एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी की त्यांनी आपल्याला म्हणजे पर्यावरण तर आहेच आहे, पण एक लेडीज म्हणून हे करतात असं त्यांनी जास्त कौतुक केलं.
त्यामुळे आणखीन छान वाटलं. आणि खरं तर आपण महिला म्हणजे सृजन शक्तीच आहोत आणि ह्या सृजनाच्या कामामध्येच आम्ही अग्रेसर आहोत आणि हे करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहकार्य करावं, जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असंच मी सगळ्यांना आवाहन करेन. स्वाती, आता आपण आजूबाजूला पाहतो की सोसायट्यांमध्ये पण की ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा ठेवा किंवा प्लॅस्टिकचा वापर कमी करा, कागदी पिशव्या वापरा, कापडाच्या वापरा, असे खूप सारे शासनाकडून नियम येतात किंवा काही हे उपक्रम पण येतात. पण त्या दृष्टीने अजूनही लोक म्हणा तेवढे सिरियसली त्या गोष्टीकडे घेत नाहीयेत. तर तुम्ही तुमच्या या उपक्रमातून असा काही संदेश देता का? खूप छान प्रश्न विचारला. कारण हा आता आम्ही उद्या पर्यावरण दिन आहे, तर त्या निमित्तानं आम्ही एक स्पर्धा घेतली होती. घेतोय तर यावर्षी आम्ही पर्यावरण सोसायटी आणि एक मिनिट होती सुवर्णाताई, तुम्ही रूम मध्ये जाणार, बाल्कनीतून आवाज खूप येतोय बाहेरचा. हो, मी आता थोडासा बंदच करते. हो स्वाती, हा कंटिन्यू. तर त्या म्हणजे पर्यावरण दिनाच्या निमित्तानं पर्यावरणपूरक सोसायटी आणि पर्यावरणपूरक घर अशी स्पर्धा आम्ही यावेळेला ठेवली होती. तर आम्ही आता म्हणजे आमच्या राहतो त्या पूर्ण पिंपरी चिंचवडला आम्ही ते केलं होतं की तुम्ही पार्टिसिपेट करा म्हणून. तर आता जोपर्यंत म्हणजे ज्यांच्यापर्यंत ऍडव्हर्टाईज पोहोचली नाही पोहोचली, तर साधारण आता पहिल्याच प्रयत्नामध्ये 12 सोसायट्यांनी सहभाग घेतलाय त्याच्यामध्ये. खूप छान म्हणजे प्रतिसाद आहे. हो, चांगला आहे. आणि सोसायटी छोट्या नाहीयेत, म्हणजे 250-300 फ्लॅटच्या सोसायट्या, मोठ्या सोसायट्या आहेत आणि त्या सोसायट्यांनी पार्टिसिपेट केलं. तर आत्ताच्या ज्या नवीन ज्या सोसायटी आहेत, म्हणजे आता एक 8-10 वर्षामध्ये झालेल्या, तर त्या सोसायट्यांनी हे खूप छान प्रकल्प राबवलेत बरेचसे. म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग राबवलंय, एसटीपी वॉटरचे प्लांट केलेत, सोलर वॉटर, प्लास्टिकसाठीच ते रिड्यूस रिसायकल करतात आणि कंपोस्ट स्वतः हे करत असतात. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की सोसायटीमध्ये पण आता किंवा ज्या मॉडर्न सोसायटीज आहेत, तर त्या इन्व्हॉल्व्ह होत आहेत याच्यामध्ये आणि त्यांच्याकडे अवेअरनेस वाढलाय. आणि घरांच्या पण आता बरेच हे असतात की आपल्याला असं वाटतं की आपल्याला फ्लॅटमध्ये काय बाबा करता येणार, आपण एवढ्याशा फ्लॅटमध्ये राहतो वगैरे, असं लोकांचा क्रायटेरिया असतो आपल्या ह्याचा. पण जेव्हा आपण बाहेर बघतो आता, म्हणजे आम्ही कॉम्पिटिशनच्या निमित्तानं जेव्हा व्हिजिट केल्या सोसायटी, घर वगैरे, तर तेव्हा खूप छान बदल आम्हाला दिसले याच्या निमित्तानं, की लोक आता विचार करायला लागली. ऍटलिस्ट ही नवी पिढी तरी विचार करते की आपण म्हणजे आपल्याकडून ठीक आहे, हे नाही झालं तरी ऱ्हास होऊ देऊ नये. आता इथून पुढे तो थांबला पाहिजे. आणि ठीक आहे, आता हे व्हायला वेळ लागणार आहे. तो आता इतक्या दिवसाचा ऱ्हास तुम्हाला 1 वर्षामध्ये तुम्हाला तो भरून निघणार नाहीये. त्याला वेळ लागणार आहे. पण तुम्हाला हे इथे थांबणार हेच महत्वाचं आहे, की तो ऱ्हास थांबला पाहिजे. बरोबर. आणि आता आपण पाहतोच आहोत की आजची आपली जी तरुण पिढी आहे, तर पूर्वी कसं असायचं, काही हातात असेल कागद, काही खाल्लेलं काही असेल बाकी किंवा बाटली जरी पाणी असेल तर सरस आपण रस्त्यावर कोणी फेकून द्यायचं असं, की जाऊ दे बाबा, ते कोणी स्वीपर तर सकाळी झाडेल पालिकेचं येऊन करेल. पण आजची तरुण पिढी जी आहे, आजची पिढी, या सर्रास मी पाहिलेलं आहे की तरुण मुलांमध्ये हे नियम म्हणजे आवर्जून पाळतात ते, की कागद असेल किंवा बाटली असेल ते डस्टबिन मध्ये टाकेल, पण रस्त्यावरती असंच टाकून देत नाहीयेत. हा एक मोठा बदल झालेला आहे. कारण त्यांना सुद्धा समजायला लागलेला आता की पर्यावरणाचं संवर्धन करणं, निसर्गाचं रक्षण करणं हे खूप काळाची गरज आहे. कारण आपण कोरोनामध्ये पाहिलेलं आहे की जेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडला तर परिस्थिती कशी झाली होती. कोरोनाच्या काळात ज्या पेशंटना ऑक्सिजन कमी पडला त्यांची अवस्था कशी झाली. त्यामुळं वृक्ष लावणं आणि वृक्षांचं संगोपन करणं, पर्यावरणाकडं प्रामुख्याने निसर्गाकडे लक्ष देणं हे किती गरजेचं आहे, हे खरंच आजच्या पिढीला तशी ती गोष्ट समजलेली आहे, ते महत्व पटलेलं आहे. त्यामुळं हे बदल तर होईल, पण तो हळूहळू होणार आहे. आता तुमच्या ह्या उपक्रमासाठी शालेय विद्यार्थी किंवा कॉलेजचे विद्यार्थी काम करतात का? अनुभव आहे का तसा काही, की बाबा हे विद्यार्थी तुमच्याशी जोडले गेले किंवा थोड्या वेळासाठी ते येऊन सेवा देत आहेत? कारण आपल्याला जसं शाळेमध्ये कार्यानुभव वगैरे हा विषय असायचा,
म्हणजे शाळेच्या ह्याच्यामध्ये बागेमध्ये वगैरे आपण ते करायचो काम वगैरे. तसं आता हल्ली मुलांना पण प्रोजेक्ट्स असतात काहीतरी. तर ते हम्म. प्रोजेक्टच्या नुसार ती मुलं येत असतात. म्हणजे काहीतरी 1 वर्षामध्ये 6 त्यांच्याकडे असे आउट हे प्रोजेक्ट असतात, की त्यांच्या सिलेबस किंवा अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त. मग हम्म. तेव्हा ते आमच्याशी कनेक्ट होतात आणि ते येतात मुलं, करतात सगळे म्हणजे कामं करू लागतात. आता ही मुलं ही शहरात वाढलेली सगळी मुलं आहेत किंवा ही तरी यांना त्या कामाचा गंध नसतो. कुठल्या हाताऱ्याचं नाव माहीत नसतं, झाड कसं लावतात हा. हे माहीत नसतं, काहीच माहीत नसतं. पण त्यांचा उत्साह फार दांडगा असतो, की आपल्याला काहीतरी करायचंय. एनर्जी त्यांच्याकडे भरपूर असते. तर त्याच्यामुळं हे आम्ही मग त्यांना सांगत असतो, की हे बाबा अशा प्रकारे केलं पाहिजे आणि मग त्यांना 1-2 दाखवलं, त्यांना समजावून सांगितलं, की ती मुलं खूप छान करतात आणि मग त्यांची भरपूर मुलं म्हणजे 30-40 एखादी क्लास असतो. मग ती 30-40 हम्म. मुलं असतात. मग तेवढ्या ह्याच्यामध्ये त्या 2 तासामध्ये ते भरपूर काम करतात आणि त्यांना ग्रुपनी समाधान येतात. हो. हां. त्यांना ते समाधान वाटतं आणि की पुढच्या वेळेला नक्की येऊ आम्ही किंवा हा. आमच्या घरी असं करू, तसं करू, हे ते म्हणत असतात. तर तेच आपल्याला पाहिजे असतं, की ठीक आहे त्यांनी कधी करावं ते त्यांच्यावरती डिपेंड आहे. पण ते स्वतःहून वाटणं त्यांच्या आतून त्यांना, की आपण हम्म. संवर्धनासाठी काहीतरी केलं पाहिजे हे केलं महत्वाचं पाहिजे. आहे. आणि हेच बीज आम्हाला या नवीन पिढीमध्ये रुजवायचंय. आणि असं कधी झालेलं आहे का, की तुमच्या या पिंपळवाणामध्ये तुम्ही लावलेले जे वृक्ष आहेत याच्या अगोदर पण लावले असेल किंवा मग ती काही कारणाने त्यांना हो. पाणी नाही मिळालं किंवा खत वगैरे नाही मिळालं तर ते त्यांची वाढ खुंटलेली किंवा खराब झालेली आहे, अशा परिस्थितीमध्ये मग काय करता तुम्ही? नाही होतं ते बऱ्याच वेळेला तसं होतं. कारण आता आम्ही जे आता हे केलं यावर्षी वगैरे शेततळं केलंय किंवा बोर हे केली. एस-टी-पीचं वॉटर आम्हाला मिळायला लागलं एका सोसायटीमधून. पण याआधी काय व्हायचं, की झाडं लांब-लांब असायची खूप हम्म. आणि 15-20 झाडं 15-20 लोकं असतात सेवेसाठी. मग या 15-20 तुम्हाला वेगवेगळे सेक्शन केलेत आम्ही या आमच्या पिंपळवनामध्ये, की एक चिंचा विभाग वेगळा, एक नीमचा विभाग वेगळा, मग हम्म. आनंदवन वेगळं, स्मृतिवन वेगळं, मियावाकी वेगळं, टेकडी विभाग वेगळा, असे वेगवेगळे सेक्शन केलेत. मग या सेक्शनला कधी-कधी काय होतं, की टेकडीच्या मुरमाड वगैरे जमीन असेल, तर ते थोडंसं पाणी त्याला म्हणजे जास्त लागतं. पण ऐन उन्हाळ्यात काय होतं, की पाणी कधी-कधी मिळत नाही. म्हणजे टँकर मागवलेले येत नाहीत लवकर किंवा हम्म. पाणी घातलं जात नाही, असं होतं आणि झाड जळतं. म्हणजे ते होतच असतं. कारण आपण जेव्हा घरात पण कुंडीमध्ये आपण 4 झाडं लावतो, तेव्हा सुद्धा ही कंडिशन होते. मग बरोबर. 6,000-6,500 झाडं जगवायची म्हटले तर एखाद दुसरं ते होतच असतं. त्याच्यामुळे आपण त्याला काहीच करू शकत नाही. फक्त प्रिकॉशन घेऊ शकतो, की बाबा आपण पुढच्या वेळेला काय करू शकतो याच्या व्यतिरिक्त. तेवढंच करू शकतो. मला वाटतं सुवर्णाताई ऑफलाईन गेलेत, पण आपण आपली हां. चर्चा चालू ठेवूया. त्यांना मे बी काहीतरी नेटचा वगैरे इश्यू असेल. हो, पाऊस येत होता त्यामुळे. हो. हं. तर आजच्या घडीला म्हणजे आजच्या या काळात आजच्या पिढीबरोबर हे काम करताना तुमच्या समोर कोणतं मोठं आव्हान आहे का? म्हणजे कोणती आव्हानं आहेत असं तुला वाटतं? ओव्हरऑल सगळ्यांचाच विचार करता, जे सामान्य नागरिक आहेत आणि तुमच्या उपक्रमात असणारे पण व पर्यावरणासंदर्भात किंवा संवर्धन जतन करण्यामध्ये कोणतं मोठं आव्हान तुम्हाला वाटतं? म्हणजे हे तुमचं कार्य खरं तर मोठं आहे आणि त्याचा विस्तार पण मोठा अजूनही व्हायला पाहिजे. हं. आपण त्यामध्ये थोड्याफार अडचणी येणार, लोकांचा विरोध येणार, अशी कोणती आव्हानं आहेत? हं. आता हा तर म्हणजे जो पिंपळवनचा प्रोजेक्ट आहे आमचा, तो आता छान असं वाटतं, की आता 8 वर्षानंतर तो व्यवस्थित सेट होतोय. पण आत्ताच्या पिढीसमोर किंवा आत्ताच्या समाजासमोर सगळ्यात मोठं आव्हान असेल ते प्लास्टिकचं. हं. प्लास्टिक हे सगळ्यात घातक गोष्ट आहे. म्हणजे ज्यानं बरोबर. ह्याचा शोध लावला त्यालाही आता पश्चाताप होत असेल, की होत आपण असेल, की कुठल्या प्लास्टिकचा शोध ह्याच्याने का लावला? पण त्या गोष्टीचा. आणि या वर्षीची पर्यावरणाची थीम पण आहे, की प्लास्टिक मुक्त या आपलं एन्व्हायर्नमेंट अशी ही थीम एन्व्हायर्नमेंट आहे. नॉलेज. हां. तर तो प्लास्टिक हा सगळ्यात मोठा म्हणजे घातक मुद्दा आहे,
की जो आणि त्याच्यामध्ये बदल हा म्हणजे सामाजिक लेवल पेक्षा हा वैयक्तिक लेवलवरचा बदल हा जास्त महत्वाचा आहे, की आपण जेव्हा स्वतःहून प्लास्टिकला नाही म्हणू, तेव्हाच तो तेव्हा होणार सुरू. आहे. बाकीच्या प्लास्टिक इंडस्ट्री असतात त्या अशा बंद होत नाही. जोपर्यंत आपण घेत राहू तोपर्यंत त्या चालूच राहतात. आपण चालूच त्यांना राहणार. बॅन म्हणून त्या बंद होत नाहीत. पण जेव्हा तुम्ही त्याची खरेदी विक्री जर केली नाही, तर तेव्हा त्या गोष्टीचा परिणाम होतो आणि ते आपोआप बंद होणार आहे. मग त्यासाठी म्हणून तर हा प्लास्टिक सगळ्यात मोठं प्लास्टिकची पिशवी अतिशय घातक ही अशी प्लास्टिकची पिशवी आहे. त्या पिशवीला सगळ्यात पहिल्यांदा मी म्हणेल, की तुम्ही नाही म्हणा. कंप्लीटली नाही म्हणा. आणि सगळ्यात महत्वाचं सांगते, की मी कित्येक वर्षामध्ये म्हणजे मला असं आठवतही नाही आता, की जवळपास 12-13 वर्षामध्ये मी एकही प्लास्टिकची वस्तू विकत आणली नाही. अरे वा, खूप छान. एकदाही मी भाजी बाजारातून मी कधीही प्लास्टिकची पिशवी घेत नाही. आता बऱ्याचशा भाजीवाल्यांना माहिती आहे, त्या स्वतःहून म्हणतात ना, या ताईंना लागत नाही पिशवी म्हणून. मी सगळ्या भाज्या एकच कापडी पिशवीमध्ये घेऊन येते आणि त्या सगळ्या आपण घरी सॉर्ट आउट कराव्याच लागतात. त्या सगळ्या आपल्याला निवडाव्या लागतात, सगळ्या आपल्याला धुवाव्या लागतात. मी बायकांना इतक्या वेळेला अनुभवते, की प्रत्येक भाजीसाठी त्या स्वतःहून मागून घेतात. पण हो. स्वतःहून मागून म्हणजे ते स्वतःहून आपल्या संकट ओढवून घेतात. ते प्लास्टिक आपल्या अन्नामध्ये जातंय, आपल्या पाण्यामध्ये जातंय. सगळ्या गोष्टीमध्ये ते प्लास्टिक जातंय. त्या प्लास्टिकच्या आपण ते खरकटं तसंच टाकतो. ते गाईच्या पोटात जातं, पोटात जातात. जनावरांच्या पोटात जातं. मग तेच दूध आपल्याला पुन्हा प्लास्टिक तेच तर तो स्वतःहून आपण घेतलेलं ते संकट आहे. तर त्या संकटासाठी हा सगळ्यात मोठा ते संकट आपण स्वतःहून थांबवलं पाहिजे. सगळ्यात माझी खरंच सगळ्यांना मनापासून विनंती आहे, की सगळ्यांनी प्लास्टिकला पहिल्यांदा नाही म्हणा. नाही म्हणलं पाहिजे. येस. सुवर्णताई, तुम्ही जॉईन झालात तरी चालेल, पुन्हा जॉईन व्हा. तर सामान्य नागरिकांनी स्वतःपासून बदल हा घडवायला हवा. म्हणजे आपण सगळ्यांनीच, की प्लास्टिकला नाही म्हणणं किंवा निसर्गाचे काही नियम आहेत ते पाळून किंवा जेवढं जमेल तेवढं आपल्याकडून, आपल्या घरापासून आपण ती सुरुवात केली पाहिजे. आता तुमच्या पिंपळ उपक्रमात जेवढी लोक आहेत ते नक्कीच हे बदल करून पहिलं स्वतः तुम्ही आत्मसात केले असतील, मग तुम्ही इतरांना सांगितलं असेल. मग अशा पद्धतीने तुम्ही काही कार्यक्रम वगैरे घेता का? हो, कार्यक्रम तर नेहमीच असतात. कारण आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये कुणीही आम्ही प्लास्टिकच्या पिशव्या वापरत नाही, प्लास्टिकचे डबे वापरत नाही. चहा वगैरे सुद्धा बाहेर आम्ही कुणी म्हटलं ना, तर प्लास्टिकच्या कपामध्ये चहा प्यायला तयार होत नाही आम्ही. मोस्ट ऑफ द नाहीच म्हणतो. कारण ते प्लास्टिक तर ते डायरेक्ट आपल्या पोटात जातं जेव्हा आपण प्लास्टिकच्या कपातून चहा घेतो, त्या पेपरच्या कपातून. ते इतकं थिन कोटिंग असतं ते चहाच्या त्या टेम्परेचरने ते लगेच डिझॉल्व्ह होऊन त्या डायरेक्टली आपल्या पोटात जात असतं. त्याच्यामुळं तो प्लास्टिक ते आम्ही कधी आणि हे सगळे रूल आम्ही फॉलो करतो, जे पिंपळवणातले लोक. आमचे एक काका आहेत पाठक काका म्हणून. तर 77-78 वर्षाचे आहेत ते पाठक काका. तर ते पाठक काका प्रत्येकाला म्हणजे तुम्ही हे दरवेळेला कुठलाही काही त्यांच्याकडे असेल ना, तर कापडी पिशवी त्यांच्याकडे असते. ती नेहमी ते वाटत असतात. म्हणजे कापडी कुणालाही, की तुम्हाला एखादा ग्रुप येणार आहे आज पिंपळवनात सेवेसाठी, त्यांनाही ते कापडी पिशवी देणार. एखादा बाजार आहे, आज आठवडे बाजार आहे, तिथेही ते उभे राहतील. तुम्हाला नाही ना, मग ही पिशवी घेऊन जा. म्हणजे ते त्यांना इतकं हे झालंय, की ते बिलकुल दुसरं विनामूल्य सेवा. काही हां. आणि स्वतःच्या काही त्याला खर्चाने शिवून घेतात आणि हां, स्वतः हे देऊन शिवून घेतात आणि ते सतत वाटत असतात. की एक चांगली गोष्ट आहे की त्यांचं कौतुक करण्याचं हे काम आहे. सुवर्णताई, तुम्ही काय सांगाल की सामान्य नागरिक जे आहेत ते स्वतः करून बदल लगेचच स्वीकारत नाहीयेत, जसं की प्लास्टिक बंदी असेल, प्लास्टिक पिशवी न घेणं, कापडी पिशवी वापरणं. तर तुम्हाला काही असा अनुभव आलेला आहे का की तुम्ही सांगितले बाबा मी या उपक्रमात आहे, पिंपळवनमध्ये मी असं काम करते, तर प्लीज तुम्ही पण मी सांगते ते ऐका, असं काही तुम्ही सांगितलंय, आवाहन केलंय काय कोणाला तुमच्या मैत्रिणी आमच्या फॅमिलीमध्ये? सोसायटीमध्ये महिलांना, नंतर कंपनीच्या महिलांना, सगळ्यांना. पण कसं माहितीये का, ते इतकं अविभाज्य घटक झाल्यासारखं वागतात महिला की नाही प्लास्टिक शिवाय आम्हाला जमणारच नाही.
अगदी फ्रीज जमणार. मध्ये काही ठेवायचं नसतं तरी प्लास्टिक पिशवी हवी. तर हे थोडंसं बदललं पाहिजे. म्हणजे मला सुद्धा फार अवघड गेलं सुरुवातीला. म्हणजे मी असं म्हणत नाही की मला ते लगेच जमलं म्हणून, पण थोडंसं अवघडच जात हे. पण इतकं ते आपल्या नसानसात भिनलंय, पण ते आपल्या नसानसात विषासारखं भिनतंय, त्याचा विचार केला पाहिजे आणि प्लास्टिकला नाही म्हटलं पाहिजे. स्वातीने जसं सांगितलं तसं इतकं ते खरं परफेक्ट आहे की गाईच्या पोटांमध्ये जातं, पक्षी खातात आणि त्यामुळे प्लास्टिकला अगदी नाही म्हटलंच पाहिजे, वापर बंद केलाच पाहिजे. कारण कोणताही बदल मी म्हणलं तसं की लगेचच होणार नाहीये तो. आणि बदल काहीतरी करायचं म्हणलं प्रत्येकाला थोडंसं सुरुवातीला अवघड जातं, पण ती गोष्ट एकदा अंगवळणी पडली, सवयीची झाली की मग आपोआपच आपण त्या रुटीन मध्ये येत असतो. तर स्वाती, आता एखादा इमोशनल प्रसंग आहे का तुमच्या उपक्रमात किंवा तुमच्या सहकाऱ्यांबरोबर ते काम करताना ही अशी घटना घडली होती, काही आठवणी असतील ते आम्हाला ऐकायला आवडतील. काय होतं की हा निसर्ग आहे. आपल्याला निसर्गामध्ये काय कधी काय होईल हे आपण सांगू शकत नाही. आणि बहुतेक वेळा उन्हाळ्यांच्या वेळेला काय होतं की वणवा लागतो. बऱ्याच ठिकाणी वणवा लागतो किंवा काही समाजकंटक असतात किंवा लोकांच्या दुर्लक्षाच्या ह्याच्यामुळं. कारण हे जे दुर्लक्षामुळे आता लागते. आहे तर ते तिन्ही बाजूला त्याच्या रोड आहे. त्याच्यामुळे लोक जाणं येणं असतं लोकांचं त्याच्यात. तर मागच्या वेळेला काय झालं, मागच्या वर्षी नाही, आता या वर्षी फेब्रुवारीच्या दरम्यान वगैरे तर तो वणवा लागला पिंपळवनामध्ये. तर ते पिंपळवनात तिथे ग्रुपवरती टाकलं. सगळेजण जे आहेत ते अवेलेबल ते पटपट गेले सगळेजण. जेव्हा मला ते म्हणजे मी गेले तिथे, जेव्हा जवळून जायला लागले तर ते आगीचे लोळ बघूनच तिथंच माझं ते रडायला सुरुवात झाली. कारण म्हणजे इतकं हे असतं की आपण इतकं अटॅच होतो आपल्या मुलांसारखं, ते आपण ते झाडं वाढवत असतो, झाडाला वाढवलेलं बरोबर. वाढवलेलं असतं आणि ती एवढी अटॅचमेंट असते आणि ते अशी आगीमध्ये हे होताना बघितली की ते फारच भयानक. म्हणजे ती मनस्थिती आता शब्दातच आपण हे करू शकत नाही की ते काय वाटत असतं तेव्हा. आणि ती गोष्ट, ती आग असल्यामुळं, ती बऱ्याच आत असल्यामुळं मला जाता येत नव्हतं. बाकीचे ते गाडीवरती पटकन गेले होते लोक, पण मला जाता येत नव्हतं. मग मी गेटच्या ज्या कंपाऊंडच्या बाहेरून मी काय केलं की खूप सारे लोक जमले होते आणि जाईपर्यंत 5-10 मिनिटांमध्ये पूर्ण रस्त्यावरून जाणारे येणारे खूप लोक, पूर्ण रस्ता भरलेला आणि सगळे लोक ते अगदी बघ्यासारखे ते नुसतं बघत होते. हा आम्ही केलंय, कॉल केलाय, फायर ब्रिगेडला येतील वगैरे, असं हे करून एवढंच हे करत होतं. पण ते मी बघितलं, ते मला रडायला आलं आणि मी त्या शेजारच्या सोसायटीमध्ये त्या काकूंना नाही का म्हटलं की ताई तुमच्या बाटल्या आणा ना, आपण इथे भरूयात आणि हे करूयात. आणि मी ते चालू केलं, म्हणजे तिथून त्यांनी बादल्या आणल्या, त्यांनी त्या भरून यायला लागले. आणि मग ते इतकं लोकांना इतकं हे झालं की अरे आपण इतक्या वेळ बघत बसलोय आणि ही बाई एवढी रडते आणि ती पाणी ओतते. तर ते लोक मग आपोआप इतके हे झाले, त्यांना काय वाटलं माहित नाही. मग ते स्वतःहून मग आजूबाजूच्या घरातून त्या बादल्या घेऊन आले, पाणी पाईप लावले आणि त्यांनी ते सगळं हे केलं. म्हणजे लोकांची बघ्याची भूमिका खूप असते की स्वतःहून इनिशिएटिव्ह घेत नाहीत की आपण ठीक आहे बाबा यांनी एवढं केलंय तर आपण ऍटलीस्ट ते थोपवू शकतो, मदत तरी करावी. हो. हा, पण ते तसं काही नसतं त्यांचं. ते शूटिंग काढण्यात आणि ह्याच्यात हे नेहमीसारखे लोक पण जेव्हा करायला लागले तेव्हा ते लोकांनी बघितलं, अरे हे करतायत काहीतरी, आपण केलं पाहिजे. म्हणजे मे बी त्यांना लाज वाटली असेल किंवा त्यांना वाटलं असेल की म्हणजे थोडस, तर त्यांनी ते केलं. तर हा प्रसंग असा होता की तो कधीच नाही विसरू शकत. कारण एखाद्या झाडाला, छोट्या झाडाला ते अगदी रुजवणं आणि त्याला मोठं दर आठवड्याला जाऊन ते सकाळी तुम्ही जाता आणि त्याला पाणी वगैरे टाकून मोठं करणं आणि त्याला तशी तुटताना बघणं हे अशक्यच असतं खरं तर. आणि तुम्ही तेवढी झालेला असतं. झाडं छोटी आहेत, कोवळी आहेत आणि ते नुसतं दगीने सुद्धा हे होत असतात ना ती झाडं. आणि तेव्हा ते बघणं म्हणजे खूपच हे असतं की आपण, आपल्याला बघितलं की एवढासा चटका लागला आपल्या मुलांना तरी आपल्याला किती वाईट वाटत असतं. आणि हे आपण मुलांसारखी वाढवलेली झाडं जेव्हा आहे, आणि म्हणजे माझंच असं नाही की बाबा मीच हे नाही, भावना अशी असणार आमच्या प्रत्येक मेंबर म्हणजे लेडीज जेंट्स सगळे जण त्या दिवशी रडत होते
सगळेजण रडत हो. होते की आपण काय म्हणजे, आणि पूर्ण त्यांनी तर अक्षरशः त्या ह्याच्यात जाऊन वगैरे इतकं हे केलं होतं ना, म्हणजे पूर्ण सगळं धुऱ्यानी त्या ह्याच्यानी सगळे काळे वगैरे होऊन पण त्या इतकं फाईट केलं होतं त्या दिवशी. कारण ती आग हम्म. कंट्रोलमध्ये आणणं खूप गरजेचं असतं. आणि त्या नाहीतर ते एकदा पेटलं की ते भयंकर हे होत असतं. भयंकर वाळलेलं वाढलं गवत असतं. हा, ते इतकं वाढलेले गवत भयंकर पेटत जातं आणि पूर्ण खूप झाडांना म्हणजे त्याचा धोका होता. राहण्याचं हेच आहे. तर त्याच्यामुळं ते आम्ही म्हणजे त्या रडत सगळेजण ते काम करत होते. आणि जेव्हा ते थांबलं, तेव्हा तो की सगळ्यांनाच एवढं हायसं तो वाटत होतं. आणि सगळ्यांचे पाय त्या दिवशी भाजले होते, हात भाजले बापरे. होते अक्षरशः ते ह्याच्यामध्ये घालून. पण तो एक हे असतं की मला ते थांबवायचंय कुठेतरी. हा, तर तो तो बरोबर. जुनून जो होता ना, कारण त्यामागे तो खूप तुमच्या आमच्या सगळ्यांची टीमचा मेहनत होती. हो, तुम्ही मेहनत एवढं होती. कष्टाने मेहनतीने उभारलेलं आहे. त्याला असं तू वणवा लागले तर तो साहजिकच आहे की ती अगदीच तो इमोशनल असते ती घटना होती. ते असतं. तर आताच्या या तरुण पिढीला तुमच्या उपक्रमामध्ये चळवळीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर कशी म्हणजे तरुणांची भूमिका आहे काय आहे ते म्हणजे आता आपण तुम्ही पहिल्यांदा घरीच सांगणार मुलांना की बाबा मी असं असं काम करते तर तू पण माझ्यासोबत ये की जॉईन हो. तर तुझे मित्र कोणी असतील मैत्रिणी असतील मुली तर त्यांना तुम्ही सांगाल. तर तुम्हाला काय वाटतं की तरुणांची भूमिका या चळवळीमध्ये कशी आहे म्हणजे उत्सुक आहेत की नाहीयेत हे काम त्यांना आवडतं का? नाही, आता कुठल्याही गोष्टीची आवड ही काही लगेच लागत नाही. तुम्हाला ते 4-6 वेळा आलं, तुम्ही काय चाललंय हा. ते बघितलं, त्याच्याशिवाय तुम्हाला ते जाणवणार नाही. आणि मी असं म्हणेल, की आता मी जेव्हा आता सुट्टी असते, तेव्हा माझ्या मुलाला म्हणते, की आपण जाऊयात. मग तो येतो माझ्याबरोबर हे करायचं. पण ती गोडी ही कुठल्याही कामाची ती लगेच लागत नाही. त्याच्यासाठी नाही तुम्हाला लागत. वेळही द्यावा लागतो. तेवढं इन्व्हॉल्वमेंटही करावी लागते. पण मला मी असं म्हणेल, की मुलांना आपण समजावून सांगितलं म्हणा किंवा त्यांना त्यांना नेऊन दाखवलं. म्हणजे हम्म. एक पालक म्हणून आपण ते तो कमीपणा नाही घेतला पाहिजे, की किंवा तिथं कमी आपण पडलो नाही पाहिजे, की मुलांना ते स्वतःहून आपण इनिशिएटिव्ह घेऊन त्यांना दाखवलं पाहिजे, त्यांना नेलं पाहिजे तिथं. तेव्हाच ते होणार आहे. आपण आपलं करत राहिलो, तर ते नव्या पिढीला तशी इन्व्हॉल्वमेंट त्यांची होणार नाहीये मग. नाही होणार. आणि जेव्हा आपण 4 वेळेला सांगतो, तेव्हा ती मुलं 5व्या वेळेला तरी ऐकतात. आपण ऐकतात. काय करतो, एकदा नाही ऐकलं तर सोडून देतो. तर तसं न करता आपण त्यांना 4 वेळा सांगून, 5 वेळा सांगून, तो ॲटलीस्ट एकदाच म्हणेल, "हां, आई मी येतो, मी बघतो काय आहे ते." आणि हा. आता बरीचशी मुलं आहेत आमची, बरीचशी छोटी मुलं, अगदी 4 वर्षापासूनची जी मुलं पण आहेत आमच्याकडे. म्हणजे ते पॅरेंट्स हम्म. घेऊन येतात त्यांना. आणि ते त्यांना काही म्हणजे त्यांना ते 5 लिटरचं कॅन झेपत नसतं, काही नसतं. पण ते छान असं पाईप धरून उभे राहतात. त्यांना मजा वाटत असते. आणि हम्म. निसर्गामध्ये ते म्हणजे त्यांना झाडं, पक्षी, आणि आमच्या इथे आता भरपूर म्हणजे पक्षी दिसतात, मोर वगैरे भरपूर दिसतात. आणि हा. मग त्यांना आपण थोडंसं, आता ठीक आहे रोज नाही दिसत, पण त्या मुलांना आपण सांगू शकतो, "अरे तिथे मोर आहेत, मोर मग आहेत तिकडे तर ससे आहेत, पोपट तिकडे आहे. तुम्हाला हा. बघायला मिळतील." असं थोडंसं त्यांना म्हणजे अ, एक चांगल्या लालच दाखवली गोष्टीसाठी गेली. आमिष दाखवायला हरकत नाही असं मला वाटतं, की आणि त्याच्यामुळं होईल, तरुण पिढी पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होईल. आणि त्यांनी जास्त गरजेचं आहे ते इन्व्हॉल्व होणं. बरोबर. हो ना. कारण तो ना ताई आत्ताच्या मुलांचा कामाचा त्रास किंवा टेन्शन, त्यांचं अभ्यासाचं ताण, तो सगळा कुठेतरी कमी करण्यासाठी तुम्हाला हे एक छान संधी आहे. निसर्गाच्या सानिध्यात ही तो कमी होऊ वृक्ष शकतो. निसर्गाच्या बरोबर. सानिध्यामध्ये तुम्ही जेव्हा करता, तेव्हा तो एक रिलॅक्स जो हे असतो, तो फील एक नक्कीच येणार आहे. प्रकारचं मेडिटेशन आहे ते. येस, मेडिटेशन आहे. सुवर्णाताई तुम्ही कोणाला असं सांगितलं तुमच्या उपक्रमाबद्दल आणि त्यांनी स्वतःहून त्यामध्ये इंटरेस्ट दाखवला असं काही झालेलं आहे का तुमच्या बाबतीत? हो. आमच्या म्हणजे कंपनीमध्येच एक ग्रुप आहे जो समाजासाठी काहीतरी करायची धडपड करतो. म्हणजे वृद्धाश्रम असेल, अनाथाश्रम असेल किंवा गरीब मुलांना वही व पुस्तक वाटप असेल, असे ग्रुप त्यांना ते फार आवडलेलं आणि ते लवकरच जास्तीत जास्त सहभाग आमच्या पिंपळमध्ये घेणार आहेत. हा. स्वाती ते आता मेन तुमच्या या म्हणजे माझ्या मुलांना इन्व्हॉल्व करण्यासाठी
म्हणून आम्ही मागच्या वर्षीपासून की बाबा मुलांना कळावं म्हणूनच या स्पर्धांचं आयोजन केलंय की मुलांना तो विषय काय आहे कळावं. स्पर्धा पण आम्ही गार्डन मध्ये किंवा याच्यात आता पण आम्ही पिंपळवनात घ्यायची ठरली होती, पण आपल्याकडे पाऊस खूपच हे झाल्यामुळं असल्यामुळे त्या त्याच्यामुळं घेता आली नाही. नाहीतर आता सावित्रीबाई फुले गार्डन मध्ये आम्ही घेतली. आता त्या मुलांना विषयही तसेच दिलेत की जेणेकरून मुलांना पर्यावरणासंदर्भी एक अवेअरनेस यावा मुलांना. पर्यावरण आवड काय निर्माण असतं, व्हावी. हा. त्याचं माहिती व्हावी या दृष्टीनेच हा एक प्रयत्न चालू आहे. तर तुमचा आता येणाऱ्या वर्षात, नवीन वर्षात किंवा तुमचा येऊ घातलेला असा काही नवीन तुमचा उपक्रम आहे का तुमच्या ग्रुपतर्फे, किंवा तुम्ही काही प्लॅन्स केलेत का, किंवा पुढे काही तुम्ही अजून कुठल्या म्हणजे दुसऱ्या भागात झाडं वगैरे झाडांचं संगोपन करणार आहात का, किंवा हे पर्यावरणासाठी काही अजून दुसरं तुम्ही काही ठरवलं आहे का असं? ऍक्च्युली आता आता आम्ही जो करतोय विभाग आमचा विशालनगर मधला, तर हा विभाग खूप मोठा आहे. तर इथे आम्ही करतोय आता काम. तसंच आम्हाला वाटतं की बाकीच्या ज्याच्या त्याच्या एरियामध्ये त्यांनी करावं. कारण प्रत्येक गोष्ट आता आम्ही वाकडच्या लोकांना बोलवलं किंवा आमच्याकडे येऊन करा, तर ते त्यांना शक्य नसतं की तुम्ही म्हणणार अरे सकाळी उठून एवढ्या लांब कोण एवढ्या जाणार, मग लांब तुम्ही यायचं. हा. बरं तेवढ्याच वेळेत कोण येणार असं. तर त्याच्यासाठीच आम्ही यावेळेला की सोसायटी इन्क्लूड केल्या. मग आम्ही आता तोच प्लॅन केला की सोसायटीच्या मध्ये लोकांना जागृत करून त्यांच्या एरियामध्ये त्यांना प्रवृत्त करायचं की तुम्ही झाडं लावा, तुम्ही पर्यावरण संदर्भाचे उपक्रम घ्या, आम्ही त्यांना मार्गदर्शन करू, तुम्ही आम्हाला ठरवा, आम्हाला बोलवा, आम्ही तुम्हाला सगळं छान सेटअप वगैरे करून देऊ. आणि ज्या त्या विभागात, कारण आपण पूर्ण जगभर फिरणं आपल्याला एका माणसाला शक्य नसतं किंवा एका शक्य नाही. ग्रुपला शक्य नसतं. पण जेव्हा तुम्ही एखाद्या ठराविक स्वतःहून एखाद्या गावाने पुढाकार घेऊन सांगितलं की बाबा आम्ही 10 लोक आहोत, आम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे, तर तुम्ही या, तुमचं काम कसं चाललंय करते, आम्ही बघायला येतो, मग आमचं काम बघा. त्यानुसार नंतर आम्ही त्यांना मार्गदर्शन करून ज्या त्या एरियामध्ये, म्हणजे आपल्याला की फक्त आपला एरियाच करावा असं नाही ना, आपल्याला पूर्ण भारतभर करायची आहे ही हा. गोष्ट. आणि ज्या त्या ठिकाणच्या नागरिकांनी, तरुण पिढीनं याच्यात सहभागी व्हावं, जेणेकरून हे अविरत चालू राहील. मग याला प्रतिसाद येतो का लोकांकडून? मग समजा तेच तुम्ही जरी सांगितलं की सोसायटीमध्ये तुम्ही हा उपक्रम करा, कंपोस्ट खत असेल किंवा रिसायकलिंग असेल कचऱ्याचं, तर याला प्रतिसाद देतात? हो, प्रतिसाद देत आहेत. कारण आता सोसायटी आम्ही ज्या व्हिजिट केल्या ना, तर त्यांनी सांगितलं की म्हणजे तुमचे उपक्रम खूप छान आहेत आणि आम्हाला मार्गदर्शन करा, आम्ही त्याप्रमाणे करू म्हणून. आता बाकीचे जे मोठे जे प्रोजेक्ट असतात ते त्यांना बिल्डरने दिलेले असतात, बाबा रेन वॉटर हार्वेस्टिंगचे वगैरे किंवा सौर ऊर्जाच्या वगैरे. पण जेव्हा कंपोस्टचे वगैरे त्यांचे प्रोजेक्ट, तर हे आता बऱ्याच संस्थांशी वगैरे आम्ही संलग्न झालो, त्याच्यामुळे किंवा त्यांना ती माहिती पुरवायची किंवा तुम्ही अशा प्रकारे करा, किंवा तुम्हाला काही ड्राईव्ह घ्यायचं असेल, आता पावसाळा आहे, तुम्हाला प्लांटेशन ड्राईव्ह घ्यायचं आहे किंवा तुम्हाला कुठल्या संदर्भात मार्गदर्शन हवंय, तर आम्ही ते जाऊन करायचं आम्ही त्यांना सांगून आलं की तुम्ही आम्हाला कधीही बोलवा, आम्ही त्या वेळेनुसार येऊ आणि तुम्हाला मार्गदर्शन करू, जेणेकरून तुमच्या एरियामध्ये सुद्धा दुसरं पिंपळवन उभं राहील. उभं राहील, नक्कीच. तर सुवर्णाताई, आता आपला हा लाईव्ह शो बरेचसे प्रेक्षक आपल्या मैत्रिणी बघतायत, तर तुम्ही काय आजच्या दिवशीचा म्हणजे उद्या येऊ घातलेल्या पर्यावरण दिवसानिमित्त तुम्ही काय संदेश द्याल, काय सांगाल तुम्ही? मी एक सांगेल की काही करा, कुठेही लावा, पण एक झाड किमान प्रत्येकानं लावलं पाहिजे आणि त्याचं संवर्धन केलं पाहिजे. कारण फक्त लावून उपयोग नाही, त्याचं संवर्धन गरजेचं आहे. आणि आता हे जे स्वातीताईंनी जे सांगितलं की जे आग लागली वगैरे, ते काही वेळा कसं होतं की तुम्ही विडी काढी ओढता आणि काडी फेकून देता. तर तसं न करता तुम्ही त्याचीही काळजी घ्या. तुम्ही तुमचे शोक जरूर करा, पण निसर्गाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घ्या, एवढंच मी सर्वांना सांगेन. बरोबर आहे. कारण बाहेर वावरताना बरेचसे लोक असे असतात की अजाणतेपणे नकळतपणे काही अशी काडी टाकून दिली किंवा काही बाटली फेकून दिली काची, तरी ते वृक्षांना हानिकारक आहे. आणि त्या वृक्षांवरती आपण अवलंबून आहोत, तसे पशुपक्षी पण आहेत. त्यामुळे त्या वृक्षांना हानी न पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. स्वाती, तू आपल्या
जे पाहत आहेत त्यांना काय संदेश देशील, किंवा लेखिका म्हणून तू लिखाणातून म्हणून कशा पद्धतीने प्रबोधन करशील? खरं तर कविता एक सादर करायची होती, हो पण हो, कर ना, थोडस नक्कीच कर. एक 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 मिनिट मला फक्त मी हे आणते. होय, हे कर. हो, एकच मिनिट. चालेल चालेल चालेल. तोपर्यंत सुवर्णाताई तुम्ही सांगा, तुम्हाला या उपक्रमामध्ये अजून काय काय कसे अनुभव आले, किंवा इथं काम करणारी लोक कशी आहेत? हो, हे इथे काम करणारे लोक तर खूप चांगले आहेत. त्याच्यात म्हणजे चांगले म्हणण्यापेक्षा खरं आणखीन एक मी सांगेन की झाडामध्ये तुम्ही देवत्व बघा. म्हणजे बरोबर. आता परवा आमची जी ड्रॉइंग कॉम्पिटिशन झाली त्याच्यामध्ये सुद्धा एक अगदी ज्येष्ठ आमच्या सभासद आहेत, त्यांनी ते झाडाची अशी प्रतिकृती केली की त्याच्यामध्ये देव दाखवला, कृष्ण. देवदापा. याला तुम्ही वासुदेव समजा, वासुदेव आहे म्हटल्यावर तुम्ही त्याची जपणूक कराल. तर आपलं जे संस्कृती आहे त्याच्यामध्ये पण निसर्गाला जोडलेलं आहे देवाशी. तो मांडलेला आहे, त्याच्यामुळे आपण निसर्ग हा देवच आहे. आता वटपौर्णिमा आली आहे की त्याच्यामध्ये देवत्व आहे. आणि ते देवत्व म्हणजे काय, तर तुम्हाला ते देतंय म्हणून हा, देवत्व आहे. ताई आता हा कारण विषय निघाला. हा, देणं. येऊ घालते आता. पुढच्याच मंगळवारी वटपौर्णिमा आहे, बरोबर? हो तर हो. बऱ्याचशा महिला या वडाची फांदी तोडून आणून, फांदी तोडून आणतात. लिटरली तोडून आणून ती एक्झॅक्टली. कुंडीमध्ये करून पूजा करतात. तोडून आणू हे नका खूप तुम्ही, चुकीचं आहे. हा, खूप त्याबद्दल काय चुकीचं सांगाल? आहे. की जिथे तर आहे महिलांना तिथे काय तुम्ही सांगाल जाऊन तुम्ही? आणि जर शक्य नसेल तर रांगोळीनी काढा, चित्र काढा आणि त्याची पूजा करा. पण तुम्ही फांदी तोडून त्याची तोडू पूजा नका. करू नका. बरोबर. स्वाती, तू मेन काय म्हणजे सांगते वटपौर्णिमेबद्दल? पौर्णिमा हे निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला, कारण वटवृक्ष असा असतो की सगळ्यात जास्त ऑक्सिजन हा आपल्याला देत देणारा असतो, वृक्ष आहे. हो, देणारा वृक्ष आहे. आणि त्याच्या सानिध्यात आपण जावं, अ, यासाठीच कदाचित आपल्याला त्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण जेव्हा आपल्याला देवा धर्माच्या वगैरे हे असतं, तेव्हा ते जास्ती लोकांना झाडं इफेक्टिव्ह आठवतात. वाटतं. त्याच्या मागचे जे सायंटिफिक रिझन असतात ते लोकांना थोडे लांबचे वाटतात. पण त्याच्या निमित्तानं का होईना, पण तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात जा, असं मी म्हणेन. कारण फांदी तोडून त्या वृक्षाचा ऱ्हास करू नका. कारण ती फांदी पुढे अजून कित्येक वर्ष आपल्याला ऑक्सिजन पुरवणारी असते. आणि तुम्ही आता तोडून आणाल, ती कुंडीत रोवाल, ती उद्या सुकून जाईल. त्याचा काही एक उपयोग होणार नाहीये. होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं मी म्हणेल की आपण आता मुलं आपल्याला, म्हणजे आपण आपल्या पिढीने म्हणा किंवा आधीच्या पिढीने म्हणा, आता जो हा ऱ्हास आपल्या प्रकृतीचा जो ऱ्हास झाला आहे, तर हा थांबवून आपण आता पुढच्या पिढीला काय देणार आहोत? कारण आपण पुढच्या पिढीला आपण म्हणतो की आपण त्यांच्यासाठी एवढे पैसे, एवढी प्रॉपर्टी आणि हे एवढं जमा करून ठेवणार. पण आपण जर मुलांना चांगलं शिक्षण देतोय, आपण त्यांना स्वतःच्या पायावर उभं करतोय, तर ते प्रॉपर्टी स्वतःहून कमावणार आहेत ना. त्यांना त्या हम्म. प्रॉपर्टीची गरज नाहीये. ते स्वतः गरज नाही. आपण तेवढं त्यांना काबिल बनवणार आहोत. मग आता आपल्याला काय आवश्यक आहे? तर आपल्याला हे संवर्धन आवश्यक आहे. जेणेकरून जन महत्वाचं. हो, त्यांनी जी प्रॉपर्टी कमवाल, तर उद्याच्याला जर त्यांना पाणी विकत घ्यावं लागलं, ऑक्सिजन विकत घ्यावं ऑक्सिजन लागलं, विकत घ्यावा लागेल. तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही. मग उपयोग ती होणार नाही. प्रॉपर्टी त्याची त्या पण आता जेव्हा आपण झाडं लावू, तेव्हा त्यांना 8-10 वर्षानंतर त्यांना तो पुरेसा ऑक्सिजन मिळेल, पुरेसा पाऊस, पाणी सगळं झालं तर अन्नधान्य मिळेल. तर ही प्रॉपर्टी आपण पुढच्या पिढीसाठी ठेवावी, असं मला वाटतं, की म्हणजे नक्कीच. आपण ऱ्हास करण्यापेक्षा आता इथे थांबवून ती प्रॉपर्टी आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी सांभाळायची आहे आणि तीच प्रॉपर्टी आपण कमवायची आहे. बरोबर. तर स्वाती तिची एक कविता सादर करते. हो, येस. आपण बघतो आता आतापर्यंत आपली चर्चा जी चालली आहे की वसुंधरा, म्हणजे आपली ही पृथ्वी, आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करतोय. तर ही वसुंधरा खरंच आपल्या ह्या सगळ्या कृत्याने समाधानी आहे का? का तिचं एक वेगळीच अर्थ हाक आहे आपल्यासाठी जी आणि आपल्याला ती ऐकूच येत नाहीये. हो, येत नाहीये, किंवा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय. दुर्लक्ष करत आहोत. हां. तर त्या वसुंधरेची साद म्हणून माझी एक कविता आहे. ती सादर करतेय. कवितेचं शीर्षक आहे वसुंधरा घालतीये साद. गाड्या आणि कारखाने धूर रोज ओकतात.
गाड्या आणि कारखाने धूर रोज ओकतात, प्रगतीच्या आडून नेहमी श्वास माझा रोखतात. गाडीशिवाय बाहेर न पडण्याचा यांचा चालतोय हे का? गाडीशिवाय बाहेर न पडण्याचा चालतो यांचा हे का? वसुंधरा घालतीये साथ, मित्रांनो एकदा तरी तिचं ऐका. वा. पण बघतो की प्रत्येक गोष्ट आपण घरातनं बाहेर पडलं, पार्किंग मधून बाहेर पडलं की गाडीला किक मारायची आणि गाडी. बाहेर. म्हणजे आपण चालणं विसरलोय, आपण सायकल विसरलोय, पण ह्याचा हा प्रदूषणाचा परिणाम आपल्या स्वतःच्या आयुष्यावरती होतोय आणि तो निसर्गावरही किती होतोय याचा थोडासा विचार करावा आणि त्या वसुंधरेची साथ नक्की ऐकावी. नदीचं झालंय गटार केव्हाच, सोडलंय सांडपाणी. नदीचं झालंय गटार केव्हाच, सोडलंय सांडपाणी. शुद्ध पाणी मिळवण्यासाठी बापड्या फिरतात रानवनी. आपण बघतो की अगदी आता उन्हाळ्यामध्ये काही गावांची अशी स्थिती होती की बायका अगदी 4-4, 5-5 मैल जायच्या एका हंडा घेऊन पाण्यासाठी. पाण्यासाठी. तर ते कारण हे नदी वाहत असते, पण त्याच्यात हे आपलं केमिकलचं सगळ्या पाणी जे जात असतं, इतका फेस तरंगत असतो. ह्या पाण्यामध्ये कसे म्हणजे जनावरं सुद्धा पिऊ शकत नाही. त्या माणसाने पाणी कसं प्यायचं? म्हणजे पूर्वी ह्याच लोकं नदीचे पाणी प्यायचे. त्याच नदीचं पाणी आता आपल्याला म्हणजे गटारापेक्षाही खराब वाटत असतं. खराब पोट. मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे. नदीचं झालंय गटार केव्हाच, सोडलंय सांडपाणी. शुद्ध पाणी मिळवण्यासाठी बापड्या फिरतात रानवनी. आटलेत सारे जलस्रोत, प्रसंग आलाय बाका. आटलेत सारे जलस्रोत, प्रसंग आलाय बाका. वसुंधरा घालतीये साथ, मित्रांनो नक्की ऐका. आपण बघतोय 8 दिवस झाला एवढा पाऊस होता. पण ज्या दिवशी पाऊस थांबला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी पुन्हा टेम्परेचर उकाड्यानं हैराण, आपण घामाच्या हैराण धारा. झालो. कारण काय याचं? तर पाणी जमिनीत मुरतच नाहीये. मग बरोबर. पाणी जमिनीत जर मुरत नसेल तर तुम्हाला विहिरींना, ओढ्यांना, नदींना कसं पाणी राहणार आहे ना? मग हे जर पाणी जमिनीतच नाही तर आपल्याला पिण्याच्या पाण्यासाठीचा प्रत्येक थेंबासाठी म्हणजे आता ही स्थिती आहे आपल्याला म्हणजे आता सुद्धा आपण ₹20 लिटरनं पाणी विकत घेतोच. हं. पण येतोच. पुढच्या काळामध्ये अजून ₹50 लागतात की ₹100 लागतात एका लिटरसाठी. जर ही अशी स्थिती राहिली तर तेही आपल्याला द्यावे लागतील. विकासाच्या नावाखाली हजारो झाडं कापली जातात. विकासाच्या नावाखाली हजारो झाडं कापली जातात. जंगलातले लाखो पशुपक्षी रोज बेघर होतात. आपण बघतोय की आपल्याला विकास पाहिजे असतो. कारण आपल्याला जर राहायला घर पाहिजे म्हणजे पण असं नाही ना की दुसऱ्याच्या घराचं मोड करून आपण त्याच्यावरती घरं उभारतोय. आणि त्या चिमण्यांना आपण लहानपणी ऐकायचो चिमणीचं घर, कावळ्याचं घर हे गोष्टी. म्हणजे इथूनच आपल्या गोष्टींची सुरुवात असायची. पण आता ना चिवताईला घर आहे, ना कावळ्याला घर आहे. कुणालाही घरं नसतात. पशुपक्षी तसेच आणि आपण बऱ्याच वेळा बघतो आता जंगलातले प्राणी शहरात येतात किंवा हे आपण बऱ्याच हम्म. वेळा बघत असतो. या गावात बिबट्या शिरला, त्या गावात हे. येते. हा. हे आपण नेहमीच म्हणजे त्यांचीच घरं आपण जर बेघर त्यांना करत राहिलो तर ते आपल्या घरातच ते पर्यायाने ते राहायला येणार आहे. किती येणार असतो. हो. येणार आहे. Yes. विकासाच्या नावाखाली हजारो झाडं कापली जातात. जंगलातले पशुपक्षी रोज बेघर होतात. या साऱ्याच्या संरक्षणाचा नाही कोणी घेत ठेका. आपण सगळ्याचा ठेका घेतो, पण दुसऱ्याच्या संरक्षणाचा ठेका कधीच घेत नाही. नाही. या साऱ्यांच्या संरक्षणाचा नाही घेत कुणी ठेका. वसुंधरा घालतीये साथ, मित्रांनो नक्की ऐका. पाणी घेतोय विकत रोज, मी आता म्हटल्याप्रमाणेच. हो. पाणी घेतोय विकत रोज, हवाही घ्यावी लागेल. बरोबर आहे ना? हे असंच झाड बरोबर आहे. तोडले तर ऑक्सिजन ही आपल्याला काही ऑक्सिजन विकत घ्यावा दिवसानंतर लागणार. घ्यावा लागेल. पाणी घेतोय विकत रोज, हवाही घ्यावी लागेल. आयुष्यभराच्या कमाई इतके मोल त्याला द्यावे लागेल. नक्कीच. कारण हे जर जगायचंच असेल तर आता त्या हवा आणि पाण्याशिवाय जगणं म्हणजे मुश्किल होणार आहे. आणि ते जर जेवढं कमवलंय तेवढं आता मी म्हटल्याप्रमाणे त्याच्यातच आपल्याला ते घालवावं लागेल. हवा आणि पाणी विकत घेण्याचा मिळणार नाही मोका. हवा आणि पाणी विकत घेण्याचा मिळणार नाही मोका. वसुंधरा घालतीये साथ, मित्रांनो नक्की ऐका. म्हणजे तेव्हा आपल्याकडे पैसे असतील, पण विकत घेण्यासाठी पाणी मिळणार नाही आणि हवाही नाही मिळणार मिळणार. बरोबर.
विकास आहे आवश्यक, पण वृक्षतोड कटाक्षानं टाळा. आणि विकास केल्याशिवाय माणसाची प्रगती होणार नाही हे आपल्यालाही माहिती आहे. पण विकास हा कुठल्या तरी याच्यामध्ये नियमांच्या मध्ये तो मानला गेला पाहिजे. त्याच्याशिवाय आपलं संवर्धन हे होणार नाहीये. विकास आहे आवश्यक, पण वृक्षतोड कटाक्षानं टाळा, तरच कमी होतील धरणी मातेच्या झळा. नटूया पुन्हा धरणी आईला, पांघरून हिरवा शेला. नटूया पुन्हा धरणी आईला, पांघरून हिरवा शेला. ऐकून हाक वसुंधरेची, चला जपूया तिला. ऐकून वा, हाक वसुंधरेची, चला जपूया तिला. खूप छान. स्वातीसाठी चांगले चांगले कमेंट्स करा जे प्रेक्षक पाहतायत. खरोखरच स्वातीची कविता म्हणजे त्यातून खरोखरच एक नक्षत्र जनजागृती केली आहे तिने. कारण उद्या आपल्याकडे भरपूर संपत्ती असेल, पैसा असेल, पण विकत घ्यायला जर पाणीच नसेल, पैसा आहे हातात मग समोर विकत पाणीच मिळणार नाहीये, ऑक्सिजन मिळणार नाही, तर आपल्या आयुष्याला पण काही अर्थ राहणार नाहीये. त्यामुळे पर्यावरण आपली ही एक सगळ्यात प्रथम म्हणजे सर्वात मोठी अशी जबाबदारी आहे. सगळ्यात तर हे पर्यावरण हा विषय जितका आपण त्याचा विचार करू तितका तो व्यापक आहे आणि मोठा आहे. पर्यावरणाचं जतन संरक्षण कसं करायचं हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे, त्याची ती जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये मग वृक्षारोपण करणं किंवा जसं आता वटपौर्णिमेला झाडाची फांदे वगैरे तोडणं हे अक्षरशः ते टाळलं पाहिजे. प्लॅस्टिकचा वापर झाला, प्लॅस्टिकचे वस्तू जरी असल्या तरी त्या इतरत्र फेकून देणं की जेणेकरून ते जनावरांच्या वगैरे तोंडात पण जातात, पाण्यामध्ये नदीमध्ये जातात. ह्या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. आणि स्वातीच्या कवितेमधून खरंच खूप छान वसुंधरेच्या हाक आपल्यापर्यंत पोहोचते, पण आपण ती दुर्लक्ष करतोय. काही ऐकायला येते ते, पण करणार कोण? मी का करू? हा सगळ्यांचाच आविर्भाव तसा आहे, मीच का करू? पण खरं तर बदल हा आपण केला पाहिजे. समोरचा करो अगर नको करू, पण सुरुवात ही आपणच केली पाहिजे, आपल्या घरापासून केली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने असा स्वतःला नियम घालून घेतला, पर्यावरणाचं आपल्याला संरक्षण करायचंय, त्याचं जतन करायचंय, तर नक्कीच आपल्याकडे ऑक्सिजन किंवा पाणी म्हणा हे भरपूर राहणार आहे. आणि जितकं जास्त झाडेला आपण लावू तितकं जास्त आपल्याला पाणी आणि ऑक्सिजन मिळणार आहे. तर आता हा खूप छान असं हे चर्चासत्र झालं की उद्या असणाऱ्या पर्यावरण दिनानिमित्त मी सगळ्या आपल्या लेखिका मैत्रिणींना हेच सांगू इच्छिते की जितकं शक्य आहे तितकं नैसर्गिक आणि निसर्गाच्या सानिध्यात जाऊन निसर्गाचं जतन करा. जसं की आता आपला विषय झाला की वटपौर्णिमेला नक्कीच तुम्ही वडासारखं झाड आहे जे आपल्याला भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देतं, त्याच्या सानिध्यात जा, ना की त्याची फांदी तोडून आणा. फांदी तोडून त्याला पूजा करण्याला काही अर्थ नाहीये. सावित्रीने वडाच्या झाडाचीच पूजा केली होती, म्हणजे त्या वडाच्या झाडाखाली त्याचे प्राण त्यागले होते सत्यवानाचे. त्यामुळे तिथे जाऊन पूजा करणं हे त्याला महत्व आहे. फांदी तोडून आणून कुंडीत लावून पूजा करणं त्याला काहीच अर्थ नाहीये. निसर्गासोबत राहा, निसर्ग आपल्याला भरभरून देतोय, निसर्ग आपला गुरु आहे. तसं आपण देवाची भक्ती करतोय, ती देवासाठी देवाप्रती भरपूर आपण सेवा करतो देतो, तसंच निसर्ग पण आपला देव आहे, त्याची पण ती एक प्रकारची सेवाच आहे. म्हणजे वृक्ष लावणं ही निसर्गाची म्हणजे जेणेकरून देवाचीच सेवा आहे. तर या गोष्टी कटाक्षाने सगळ्यांनी याचं पालन करा. तर हा खूप छान असं हे चर्चासत्र रंगलं. आपल्या या चर्चासत्रामध्ये सुवर्णताई आणि स्वाती दोघी तुम्ही आलात, खूप छान चांगले तुमचे विचार मांडले. तुम्ही जे कार्य करताय पिंपळवण जे विशालनगर पीसीएमसी मध्ये आहे, पिंपरी चिंचवड मध्ये, खूप छान हा उपक्रम आहे. उपक्रमाद्वारे तुम्ही समाज प्रबोधनाचं समाज जागृतीचं कार्य करताय, निसर्गाचं रक्षण करताय. तुम्हाला जमेल तितकं तुम्ही वृक्ष लावतायत, त्याचं संगोपन करतायत, जतन करतायत. कारण असे म्हणणारे खूप आहे मी हे करतो ते करतो, पण प्रत्यक्ष कृतीमधून तुम्ही ते दाखवून दिलेत, तर तुमच्या कार्याला खरोखरच सलाम आहे. तुम्ही घर सांभाळून तुम्ही तुमचा वेळ सुद्धा तिथं देता. दोघी जणी तुमच्यासोबत सोनल पासकरचं पण मी नाव घेईन, सोनल सुद्धा आहे तुमच्यासोबत, की तुम्ही तिथे जाता, तुमचा वेळेतला वेळ तिथे देऊन तुम्ही निसर्गाची तुम्ही सेवा करता. तरी खूपच कौतुकाची आणि खरंच शाबासकी अशी देणारी तुमचं काम आहे. आणि खरं तर झाडांचं जतन ना एक महिला जितकं जास्त चांगल्या प्रकारे करेल तितकं कोणी दुसरं करू शकणार नाही, कारण ती आहे सृजनाची शक्ती आणि तिला अशक्य काहीच नाहीये. तिने जर मानत आणलं तर ती काही करू शकते. वेळात वेळ काढून तुम्ही हे काम करताय, तर खरंच नक्कीच तुमचा उपक्रम खूप छान आहे.
या उपक्रमामध्ये कोणाला सहभागी व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही स्वातीशी किंवा सुवर्णताईंशी कनेक्ट करू शकता, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. त्या उपक्रमामध्ये तुम्ही नक्की सहभागी व्हा. अशा प्रकारचे उपक्रम तुम्हाला जर तुमच्या सोसायटीमध्ये किंवा कुठं मोकळ्या जागेत तुम्हाला करायचे असतील तर नक्कीच स्वातीची या दोघींची तुम्हाला नक्की मदत होईल. आणि आवर्जून जर तुम्ही इकडे आलात, पीसीएमसी मध्ये आलात, पुणेमध्ये राहणारे लेखिका आहेत, आवर्जून या तुम्ही आणि इथे पिंपळवनाला तुम्ही भेट द्या. यांच्या कार्याबद्दल मी जवळून ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे. तर नक्कीच या उपक्रमाला एकदा भेट द्या. खूप छान हा कार्यक्रम झाला. स्वाती कुंभार आणि सुवर्णा गाडे तुम्हाला दोघींचे खूप खूप धन्यवाद. खूप छान असं तुमचा वेळ दिलात, तुमच्या उपक्रमाची खूप छान माहिती दिली. सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद की आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली. आणि सगळ्या आपली पीसीएमसी मधल्या लोकांना सांगेल की आता जे लाईव्ह बघतायत किंवा बघणार आहेत, सगळ्यांना ज्यांना माहित तुम्ही नक्कीच आम्हाला आमचे छान असे उपक्रम आहेत की वाढदिवसाच्या निमित्तानं एक आनंदाचं झाड मी लावत असतो. तुमचा वाढदिवस असेल कधी तर तुम्ही नक्की त्या दिवशी या, आम्हाला आधी कल्पना द्या, एक छान आपण आनंदाचं झाड तुमचा वाढदिवस आवडेल आम्हाला. नक्कीच तुमच्या कोणाच्या लोकांच्या आठवणी म्हणून स्मृतिवन आहे, त्या स्मृतिवनामध्येही झाड लावू शकता. तर ते छान असे उपक्रम आहेत. तुम्ही येत असेल नक्की भेट द्या. आणि सपोज नाही जमलं तरी आपल्याला सगळ्यांना आपली वसुंधरा ही हरित करायची आहे, आपल्याला निसर्ग संवर्धन करायचं आहे. तर तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुम्ही झाडं लावा, तुम्ही त्यांची वृक्षसेवा करा की जेणेकरून तो आपल्याला आयुष्यभर आपल्या कित्येक पिढ्यांसाठी हे वरदान ठरणार आहे. हीच सगळ्यांना मी पर्यावरण दिनाच्या निमित्तानं एक विनंती करेल आणि सर्वांना पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि संगीताताईंना पुन्हा एकदा खूप धन्यवाद देते की त्यांनी एक छान संधी दिली. आता एक गोष्ट सांगायची आहे. आता पर्यावरणाचा विषय आहे म्हणून तर माझे काका म्हणजे माझ्या मावशीचे मिस्टर जे पुण्यामध्ये आहे, पुणे मेट्रोमध्ये ते गेली 7-8 वर्ष जॉबला होते आणि रिटायर्ड झाल्यानंतर ते मेट्रोमध्ये जॉईन झाले. सुरुवातीला ते पुण्याचे सहाय्यक आयुक्त होते, त्यानंतर ते मेट्रोमध्ये आले. पण मेट्रोचं काम झालं आणि त्यांचं गार्डन सुपरिटेंडेंट ऍज अ गार्डन सुपरिटेंडेंट ते त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी मेट्रोसाठी जागा करताना रस्त्यावरची झाडं तोडलेली नाहीयेत. ती झाडं मुळापासून काढून जशी जितकी जमेल तितकी मोकळ्या दुसऱ्या जागेत लावलेली स्थलांतरित केलेली आहेत. ते खूप छान त्यांचं काम होते. पण लोकांना असं वाटेल की मेट्रो केली म्हणजे झाडं वगैरे तोडलीच असेल, तर तसं काहीही झालेलं नाहीये. ही झाडं उलट दुसरीकडे स्थलांतरित केली आहेत. त्यामुळं पर्यावरणाचं रक्षण करणं खरंच आपली ही जबाबदारी आहे. खूप छान. आणि तुमच्या या उपक्रमाला आमच्या या माझ्यातली मी ग्रुप तर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.